हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. छान अशी दिवसाची सुरुवात फुलांपासून करूया म्हटलं. आज छान छान फुले, सोनचाफ्याचे आणि हे बघा पहिल्यांदाच शमीच्या झाडाला फूल उमललेलं आहे आणि प्लास्टिकची कशी फुलं असतात तशी दिसत होती. रेषा रेषा अशा आणि असा राणी पिंक कलरमध्ये आणि पुढे येल्लो कलरचं असं त्याला आहे बघा. खूप सुंदर आणि पहिल्यांदाच मी बघितली ती फुलं. शमीचं झाड माहीत होतं आणि त्याला फुले उमलतात हे मला माहीतच नव्हतं आणि एकदम म्हटलं बघूया म्हटलं बाहेर कुठली फुलं आलेत बघण्यासाठी आले. तेव्हा पहिल्यांदा माझी नजर ह्या झाडावर पडली आणि इकडे गुलाब पुष्प गुच्छ आलेला आहे. गुलाबांचा 3-4 फुले आलेले आहेत. खूप सुंदर दिवस छानच जाणार आहे एवढी छान छान फुले बघून. आणि पारिजातकाच्या झाडाला आता फांदी तोडल्यामुळे वरती फुलं यायला लागल्यात आणि काल चंद्राची पूजा अशी बाहेर करतो आम्ही, ती केलेली आहे. आंबेसुद्धा असं थोडेसे गरम होऊ नयेत म्हणून उघडून ठेवलेले आहे. पेटी दूध तापवलं ठेवले आणि देवाचा जो काय प्रसाद किंवा रात्री आम्ही जेवतो त्याचं एक घास आम्ही नेहमीच कट्ट्यावर पुजतो. म्हणजे आपल्या शेगडीवरती तो आहे. रात्रीचा अजून आता काढून घेईन आणि थोडीफार अशी नाश्त्याची तयारी केली. आता काय नाश्ता करायचा हे तर काय अजून ठरवलं नाही. उपीट करायचं, पोहे करायचं की शेवयाचं उपीट, हे 3 ऑप्शन होते खरं तर. आणि त्यातलं काही करायचं ते एकदम एक्झॅक्ट पॉईंटला कळणार म्हटलं. कोण आता आंघोळ करून येईल त्या व्यक्तीला मी विचारणार, म्हणजे मुलांना किंवा मिस्टरांना मग ती सांगतील मग करणार. छोटा मुलगा तर खात नाही, तो गेलाय शाळेला. त्यामुळे म्हटलं आता आवडतं तर मोठ्या मुलाला, मिस्टरांना आणि मला. आणि शेवयाचं उपीट असं डोक्यात धरूनच होते मी. इकडे आता मला हे लावायचं आहे, भात लावायचा आहे. म्हटलं सकाळी थोडीफार जेवणाची तयारी करूनच घेऊया, जेणेकरून दुपारी फार उकडायला लागले आणि नंतर करत इतका लेट व्हायला जेवणाला. म्हटलं थोडं आत्ताच करून घेतलेली तयारी बरी, मग धुणं आणि फरशी वगैरे करेन. आणि इकडे भात आमटीसाठी डाळ वगैरे सगळं मी ठेवलेलं आहे सकाळीच. आणि आता तर शेवयाचं उपीटच करणार आहे, सिंपल आपलं साधं. जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा. कढीपत्ता तर आमच्या गार्डनमधलाच आहे, बाहेरचा ताजा तोच तोडून आणून घालते रोज. आता कुठंही जायला लागत नाही एका कढीसाठी. म्हटलं हे आपण 2 रुपयाचा वगैरे विकत आणतो आणि बराचसा मात्रासुद्धा होतो. इकडे आता पिशवीतले जे काय पॅकिंगचे आता मिळतात बाजारमध्ये त्यात शेवया आहेत आणि त्याच आम्ही आणतो. मला तर ह्या अजिबात आवडत नाहीत. अशा करपल्यासारखा कलर पण दिसतो आणि त्याची चव पण एवढी खास नसते. पण काय करणार, असंच आता मिस्टर आणतात आणि आम्ही खातोय. आणि घरगुती कसे आमच्या माहेरी वगैरे गावाकडे जे झुंडे मिळतात, दिंडे असे म्हणतात त्याला, तर पांढऱ्या रंगाचे असतात आणि त्याला चव पण एक नंबर असते. त्याच चवीला लागतात. ह्या काही चवीला लागत नाहीत, पर्याय नाही म्हणून मी त्या आता त्याच केलेल्या आहेत. तिकडे मला मसुरा शिजवायच्या होत्या, मसुरा शिजवून घेतल्यात दुपारच्या जेवणात. म्हणजे भाजी आज अख्खा मसुरा तर काय म्हणता येणार नाही, कारण सिंपल आपली घरगुती स्टाईलनं जसं कांद्यावर फोडणी मारतो भाज्या, तशीच आता जिरं, मोहरी, हिंगळत कांद्यावरतीच मी घालणार आहे. गरम मसाला, आलं लसणाची पेस्ट वगैरे घालतो नेहमीचं ते. पण मी तव्यामध्ये फोडणी मारणार आहे. तवा अख्खा मसुरा असं म्हणता येईल किंवा तवा मसूर स्पेशल असं पण डिशचं नाव देता येईल. खूप सुंदर होतं. तव्यातल्या भाज्या भांड्यात नेहमीच करतो किंवा कुकरात नेहमीच करतो. आपल्या तव्यामध्ये केल्यानंतर जी काही चव येते ती दुसऱ्या कुठल्याच भांड्यात येत नाही. नॉनस्टिकची किती पण चांगली भारीतली भांडी वापरली तर त्यातली चव आणि जी काय तव्यातल्या भाज्यांची चव जमीन आसमानचा फरक आहे. मुलांनी तर चाटून पुसून 2-3 वेळा मागून खाल्ले. रात्री पण मागत होती. सोबतच मला चपात्या पण करायच्या होत्या, त्यासुद्धा तयार झालेल्या आहेत. भात पण तयार झाला आणि नेहमीची बेसिक डाळीची आमटी तीसुद्धा तयार झालेली आहे. दुपारचं छान असं जेवणाचं ताट भरून सर्वांनाच, कुणाला नाही आवडत बघायला आणि खायला पण. खूप सुंदर. आणि दोघांना पण एकसारखंच करायला लागते. दोघांचे पण एकसारखेशी ताटं मी वाढून ठेवलेले आहेत. आता दोघे वाटा बघायला लागले, आता कधी हा येईल आणि मी कधी जेवायला येईन. माझं काम होतं व्हिडिओ काढायचं म्हणून व्हिडिओ काढण्यात वेळ गेला माझा. तर इकडे केस आज मी वॉश केली होती. केसांना मी कलर केला होता ब्लॅक कलर.
केस सोडायला अजिबात मला आवडत नाही. म्हणजे केस सोडून स्वयंपाकघरात अशी कामं करायला वरच टांगून ठेवते नेहमी, प्रत्येक व्हिडिओमध्ये बघताय. आणि कधी नेहमी बांधूनच स्वयंपाक करावा अशी पूर्वीची लोकं म्हणतात. कारण केस पण गळतात आणि जेवणात पण येतात, म्हणून असावं कदाचित. पण आता कसं ओले थोडीशी केसं म्हणून म्हणलं सोडल्यात थोडीफार. आणि बरेच दिवस मला कलर करायचा होता. आज उद्या राहिलं होतं. पण आज झालं फायनली. इतका व्यवस्थित लागलेला नाही पाठीमागच्या साईडला, पुढच्या साईडला लागला आहे. आता बघूया म्हटलं आणि पुढच्या आठवड्यात लावूया व्यवस्थित मागच्या बाजूने असं म्हटलं. आणि आज तिचं पण डोक्याचं व्यवस्थित म्हणजे काम करूनच घेतलं. नंतर राहिलं की राहणार आणि होत नाही परत. आणि मला इतका कंटाळा येतो ते लावायचाच. आणि परत आंघोळ करते मी ते झाल्यानंतर, त्यामुळे भरपूर वेळ जातो. आणि जेवल्या लगेचच मी कट्टा क्लीन करायला घेतलेला आहे. कारण दुपारी कुठं तर जायचं होतं, म्हणून म्हटलं सगळं हे आवरूनच ठेवूया. आता धुणं वगैरे वरती घालायचं आहे अजून. जेवून सगळं आवरून माझी भांडी वगैरे आवरूनच आता वरती मी धुणं घालायला जाईन. आणि हीच कामं महत्त्वाची. नाहीतर उन्हाळ्याच्या मुंग्या वगैरे होतात. तसं तर आमच्या किचन ओट्यावरती होत नाहीत. पण बऱ्याच जणांच्यात बघते, त्यांचं बघून घाबरूनच मी पहिल्यांदा किचन कट्टा क्लीनच करते. आज तर खळाखळा पाण्याने काही धुतलेलं नाही, रोज मी धुते. कधी कधी असं कापडानं सुद्धा पुसून काढते. असं नेहमीच खळाखळा पुसू नये, हे धुवू नये असं म्हणतात. तर कधी कधी कापडानं ओल्या पण पुसते. आता जेवून वगैरे झालंय म्हटल्यावर तर लगेच फरशीसुद्धा मी पुसून घेते. तसं तर सकाळी लोटून फरशी पुसून सगळ्या खोल्या घेते. पण जेवायला आम्ही खाली बसतो, मग लोटून वगैरे काढत नाही आमच्या भागामध्ये, म्हणजे जेवण झाल्यानंतर. आणि इकडे बघा भांडीसुद्धा भरपूर पडलेली आहेत आता जेवणाची, तीसुद्धा घासून घेणार. आणि दुपारची वेळ अशी कधी निघून गेलेलीच मला एवढ्या कामामध्ये कळली नाही. 4 वाजले इतक्यात चहाची टायमिंग झाली. तर दुपारी थोडंसं माझं एडिटिंगचं काम होतं, ते सुद्धा करण्यात वेळ जातो, त्यामुळे समजत नाही 4 वाजलेले. आणि संध्याकाळची टायमिंग 7ची ही. तिथं जेवणाचं मी आता सुरुवात केलेलं आहे. आणि डाळ लावल्या, आमटीसाठी भात लावला आहे, गवारी निवडून ठेवून पाण्यात घातल्या. आणि छान अशा भाज्या येताना मिस्टरांनी जॉबवरून येतानाच घेऊन आले होते. तसं भाज्या भरपूर आणलेल्या आहेत, पण ह्या 2 बाहेर आहेत तेच तेवढं दाखवते. मुलांनी व्हेज बॉक्समध्ये ठेवल्यात. आणि कॉलेजमधल्या सरांनी हे 3 आंबेसुद्धा कच्चे असे दिलेले आहेत. तर ह्याचीसुद्धा रेसिपी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की येईल. आणि इकडे छान असं संध्याकाळचं जेवणाचं ताट केलेलं आहे. वरण केलं होतं आज, डाळीची आमटी केली नाही, गवारी भात, चपाती आणि आंबा कापून ठेवला आहे आज. म्हणजे कापूनच जास्त आवडीने खातात आमच्या घरी इतर खाण्यापेक्षा. आणि येतानाच रात्री काय केलं, मिस्टरांनी काजू कतलीसुद्धा घेऊन आले होते. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. पुन्हा भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये.